नमस्कार मित्रांनो, तर मी आज आलतो रोहिलागड केसरी या मैदानात. तर या मैदानात आम्हाला हिंद केसरी हरण्या भेटला आणि हे हरण्याचे मालक. तुमचं नाव काय भैया ते सांगा. माझं नाव सागर साळुंगे. भैया किती दिवसानंतर हरण्याला मैदानात आणलं? मैदान दररोज मैदानात आहे. जसं मैदान प्रत्येक मैदानात होईल. आजचं नियोजन कोणासंग आहे हरण्याचं? सह्याम सुद्धा व्यायाम. म्हणजे पहिली गाडी कधी पळालेली आहे? हो, पळायली ना एकोणपासून. तिथे नंबर केला होता का? हो, गाडी काय कारणास्तव फॉल झाली. आता परत हे मैदानात आले. आणि त्यानंतर जसं म्हणजे आता हरण्या किती दात झाला? म्हणजे हरण्या आता 6 दात झाले. आणि अजून म्हणजे हरण्या अजून म्हणजे पुढच्या कोणत्या मैदानात हरण्या पाळणार आहे? आता 18 तारखेला तिथे ओपनमध्ये. ओपनमध्ये. आणि अजून जसं की हरण्याचं म्हणजे वैशिष्ट्य काय आहे? जसं बाहेर याचं वैशिष्ट्य म्हणजे बैल प्रत्येक मैदानात आहेच. कधी बॅगड गेला नाही. उन्हाळ्यात फक्त तेवढा बॅट बॅचला गेला बैल. त्याच्यानंतर नाही गेला बैल बॅट बॅचला. बैल जशा मग प्रत्येक मैदानात आहे. काही चुकीमुळे आमचा बैल मार खातोय, नाही तर बैल जसा आहे तसा पळतोय प्रत्येक मैदानात. आणि जसं की तुम्ही म्हणजे हरण्यासंग किती वर्षापासून आहे? जसं घेतला हरण्या म्हणजे आम्ही घेतल्यापासून म्हणजे जेव्हापासून घेतलाय तेव्हापासून प्रत्येक हरण्यात कंटिन्यू. आणि जसं की म्हणजे पहिल्याच मैदानात जसं हिंद केसरी मैदानात हरण्या 1 नंबरचा झालता, तर त्यावेळेस तुम्ही सोबत होत्या? हो, त्या मैदानात सोबत पेडगावला म्हणजे 1 नंबर गेला त्यावेळेस. म्हणजे प्रत्येक मैदानात ज्या शंकरपट असो, बिंदोड असो किंवा 3 फेऱ्यात असो कंटिन्यू हरण्यात. आणि अजून हरण्या म्हणजे जसं आता समोरचं जे नियोजन राहतं ते हरण्याचं कोण करतं? आता छोटो भाई करतात, काही आम्ही करतो, काही शिवम. आम्ही सगळे नियोजन आम्ही सगळंच घ्यायलाच करतो. आणि ह्यापुढे जसं म्हणजे हरण्याचं म्हणजे जसं आता आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात जाता येत नाही, तर त्या कारण म्हणजे काही तुम्हाला वाटतंय का? म्हणजे जसं हरण्या कुठं मागं राहतोय काय? नाही, मागं काहीच नाही. बैल पळतच असं जे आता त्यांनी बी चालू केलेलं आहे. आता बघू, आता चालू झालं की तिकडं पण जाणार बैल प्रत्येक भागात पळणार. अजून भैया तुमचं नाव काय? माझं नाव अभिषेक रमेश मध्ये राहणार. जसं तुम्ही म्हणजे हरण्याच्या टीम मधले आहे का? जसं मित्र हरण्याचे मालक. हरण्याचे मालक, जसं मालक. छोटे मालक. आणि जसं तुम्ही बैल म्हणजे किती वर्ष पहिले घेतला होता? बैलाला तर 2-2.5 वर्ष पूर्ण आहे. 3 वर्ष. ज्यावेळेस म्हणजे जेव्हा घेतला तेव्हा वाटलं होतं का पुढे जाऊन ह्यो बैल आपलं इतकं नाव करेन? नाही, फक्त आम्ही याच्यासाठी घेतलं होतं की बारीक वासरू होतं, आपलं आसपासचे खेळ खेळू म्हणून नाव होतं. म्हणजे ह्योच तुमचा पहिला बैल की याच्या आधी पण तुमच्याकडे? आमच्याकडे पहिला गावरान होता पहिला. आणि जसं म्हणजे ही आवड तुम्हाला केव्हापासून लागली? जसं बैल जेव्हापासून पळाला तेव्हापासून आवड. याच्या पहिले तुम्ही मैदानावर यायचे का? नाही, काही नाही. जेव्हापासून हरण्या पळायला लागला तेव्हापासून. आणि जसं म्हणजे याचं नाव हरण्यास ठेवा, ही म्हणजे जसं तुमचं म्हणणं होतं का घरचं? बारीक पिल्लं होतं, हरण्यासारखं होतं. आज कोणत्या गटामध्ये होता हरण्या? 20 नंबरच्या गटामध्ये. आणि आता जसं की समोरचं वासरू म्हणजे जे होतं ते म्हणजे तुम्हाला गॅरंटी होती, त्यामुळे तुम्ही? नाही, मागच्या मैदानात आम्ही फायनलला राहिलो होतो, फक्त काही कारणास्तव गाडी थोडी लॉबी झाली. आज परत आण. तर तुम्हाला शुभेच्छा भैया. असंच तुमचं नाव मोठं करावं हरण्याने. धन्यवाद. चालेल, धन्यवाद.